नमस्कार पुणेकर, कशा आहात आपण? मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पुण्याला आलोय, म्हटलं पुण्याची सुरुवात कशी करावी, कुठून करावी. सर्वात पहिल्यांदा दगडूशेठ हलवाई गणपती, आपला मानाचा गणपती, पुणेकरांचं श्रद्धास्थान, तिथं गेलो, दर्शन घेतलं बाप्पाचं आणि पुण्यामध्ये कामाला सुरुवात केली. आज जर आपण माझे ठाण्यातील व्हिडिओ बघितले असतील, कल्याण डोंबिवली असेल, इव्हन मध्यंतरी मी दुबईला गेलो, तिथल्या प्रॉपर्टी दाखवले. पण जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जा, पुणे तिथे काय उणे बोलतात ते खरं आहे. जर तुम्ही पुणेकरांना काय देऊ नाही शकला, तुम्ही काहीच केलं नाही. पुण्यामधील मराठी क्राऊड खूप आहे, महाराष्ट्रीयन कष्ट लोक खूप राहतात. त्यामुळे म्हटलं मराठी लोकांसाठी माझे नेहमी मराठीमध्ये व्हिडिओ असतात, म्हटलं त्यांच्यासाठी काय करावं, म्हणून मी पुण्यामध्ये आलो आणि आज कामाला सुरुवात केली. पुण्यामध्ये IT सेक्टर हा खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाला आहे. म्हणजे तुमचं विद्येचं माहेरघर बोलतात पुण्याला. त्यामुळे तुम्हाला जेवढे पण शिक्षणाच्या रिलेटेड असेल, IT रिलेटेड असेल, सगळे लोक पुण्यामध्ये शिफ्ट झालेत. पुणे हा ऐतिहासिक शहर म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये तुमचं आपलं कात्रचं सर्पोद्यान असेल, सारसबाग असेल, शनिवार वाडा असेल, इव्हन तुळशीबाग असेल. पुण्याबद्दल थोडंफार मला बऱ्याच पहिल्यापासून माहिती आहे, कारण की थोडंसं फॅमिली रिलेटिव्ह वगैरे पुण्यामध्ये जास्त असल्यामुळे पुण्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे म्हटलं पुण्यामध्ये कामाची सुरुवात कुठून करावी. तर पहिल्यांदा मनात आलं की एक डेव्हलपर. बऱ्याच लोकांना भीती असते की कोणताही डेव्हलपर जेव्हा आपण पुढं प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन टाकू तेव्हा तो प्रोजेक्ट अडकणार तर नाही, ते काम वेळेत पूर्ण होईल का नाही. त्यामुळं म्हटलं असा डेव्हलपरबद्दल काम करावं सुरुवातीला की लोकांना त्याच्याबद्दल कॉन्फिडन्समध्ये सांगता येईल. आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे ऑलरेडी टावर OC रिसिव्ड आहेत, डिलिव्हर झालेले आहेत, काम जोरात चाललंय. ऑलरेडी यांना परेशान मिळाले, मागे अजून काम चाललंय. एक 250 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे. मी आज आलोय हडपसर येथे, शेवाळवाडी येथे. हडपसर येथे शेवाळवाडी पुणे सोलापूर हायवे अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. असा हा प्रोजेक्ट एक ब्रँडेड डेव्हलपर आहे, ज्याचं ऑलरेडी पॅन इंडिया काम आहे. म्हणजे बँगलोर असेल, तुमचं मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, सगळीकडे यांचे प्रोजेक्ट जोरात चालू आहे. हा जो 250 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्झरी सेगमेंटमधले 2 BHK 3 BHKचे कॉन्फिगरेशनचे फ्लॅट भेटतील. तुम्ही जर 2 BHK 67 lakhs पासून बघत असाल, 3 ते 4 व्हेरियंट आहे. 593 कार्पेट पासून एक अराउंड 726 पर्यंत वेगवेगळे व्हेरियंट आहेत. 3 BHK 1,30,00,000 सुरू होतात. आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो. तत्पूर्वी तुम्हाला अजून माहिती देतो की या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा USP पॉईंट आहे की या बिल्डिंगच्या मागे बरोबर सह्याद्री हिल्स पुन्हा तुम्हाला ओपन व्ह्यू मिळतोय. तुमच्या घराच्या बाल्कनीमधून तुम्हाला कुठलाच टावर बिल्डिंग येत आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये एवढं छान क्लायमेट आहे. क्लब हाऊस तुम्ही बघू शकता, फंक्शनल आहे. 1 ते 3 वर्षामध्ये परेशान आहे. 2026च्या आसपास परेशान आहे. ही झाली प्रोजेक्ट बद्दल माहिती, लोकेशन बद्दल माहिती. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल जो सॅम्पल फ्लॅट आहे तो तुम्हाला दाखवतो. चला फ्लॅट पाहूयात. तुम्हाला मी फ्लॅट दाखवतो बोललो, पण मी जेव्हा या पोडियम लेवलवरती आलो फ्लॅट दाखवताना जाण्यापूर्वी, तर मला राहवलं नाही. म्हटलं हा क्षण, ही जी जागा आहे ही तुम्हाला दाखवावी. कारण की तुम्ही बघू शकता मी बरोबर मध्यावरती केंद्रावरती आहे, अमेनिटीज प्लॉटवरती. 6 टावर ऑलरेडी OC रिसिव्ड आहेत. 21 एकरमध्ये 21 टावर डेव्हलपरने आणलेत. डेव्हलपर 21 एकरमध्ये अजून 30-35 टावर बनवू शकला असता, पण नाही. डेव्हलपरने तुम्ही बघू शकता बाल्कनीवाले फ्लॅट दिलेले आहेत. बिल्डिंगचं एलिव्हेशन कसं येणार तुम्ही बघू शकता. त्या साईडलाही काही टावर रेडी झालेले आहेत. हा एरिया पोडियम लेवलला आहे मी. त्याशिवाय तुम्ही क्लब हाऊस बघू शकता. इकडे त्या साईडला क्लब हाऊस आहे, तेही फंक्शनल आहे. स्विमिंग पूल पासून बाकी ज्या अमेनिटीज लागतात त्या सर्व अमेनिटीज या प्रोजेक्टमध्ये आहेत. इतका छान प्रोजेक्ट आहे, छान अमेनिटीज आहे. चला आता आपण सॅम्पल फ्लॅट पाहूयात. इतका छान टाउनशिप प्रोजेक्ट आहे ना, मला माहिती आहे बघता क्षणीच तुम्हाला आवडला असेल. कारण की मी ठाणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, दुबई सगळीकडे गेलो. पुण्यामध्ये जेव्हा आलो ना तेव्हा मला टाउनशिप प्रोजेक्ट तर दिसलाच, पण त्याबरोबर आजूबाजूला जो ओपन स्पेस दिसला ना, 75% स्पेस ओपन आहे. म्हणजे पुण्यामध्ये बाकी ठिकाणी प्रोजेक्ट डेव्हलपर देतात, पण त्याचा जो स्पेस असतो ना आजूबाजूचा तो ओपन स्पेस नसतो. त्याच्या बाजूला लगेच दुसरी बिल्डिंग येते, तुमचा टावरचा व्ह्यू ब्लॉक होतो. पण या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सह्याद्री हिलचा पूर्ण व्ह्यू, असा ग्रीनरी व्ह्यू असा पूर्ण ओपन मिळतोय. आता तुम्ही समजून घ्या, हा 2 BHK फ्लॅट आहे. त्यामध्ये बाल्कनी बघा केवढी मोठी दिलेली. पुणेकरांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना असं बाल्कनी मोठी पाहिजे असते. तुम्ही बघू शकता बाल्कनी केवढी मोठी आहे. 2 माणसं आरामात कॉफी टेबल लावून बसू शकतात, एवढी मोठी बाल्कनी आहे. थोडं लाईट नाही, ते अंधार वाटतं, कारण की मी संध्याकाळच्या वेळेला शूट करतोय. थोडं जास्त ट्रॅव्हल झाला ठाण्यावरून इथपर्यंत यायला, त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी का होईना तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलोय. त्यामुळे समजून घ्या. पण बाल्कनीचा एरिया तुम्हाला दिसतोय, एवढी मोठी बाल्कनी आहे. आता या 2 BHK मध्ये तुम्ही किचन बघा. मी कार्पेट प्राइस सगळं सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही किचनचा लेआउट बघा. डबल साईड प्लॅटफॉर्म आहे. या साईडला बघू शकता तुम्ही वॉशिंग मशीनसाठी जागा दिली आहे, ड्रायर आहे वेगळा दिलेला आहे. लेडीजसाठी, माता भगिनीसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो किचनचा. डबल साईड प्लॅटफॉर्म आहे किचनचा. किचन स्पेशियस आहे. डायनिंगचा एरिया वेगळा दिलेला आहे. या बाजूला तुम्ही बेडरूम बघा. वॉर्डरोब ठेवून सुद्धा, बेड ठेवून सुद्धा, छोटासा स्टडी टेबल वगैरे ठेवू करू शकता, एवढी जागा दिलेली आहे.
फ्लॅट पहिला लेआउट पूर्ण समजून घ्या. हा तुमचा कॉमन वॉशरूम या साईडला आणि आज मग मास्टर बेडरूम. किती स्पेशियस आहे बघा. बेड ठेवून सुद्धा इतकी जागा फिरायला आहे. वॉर्डरोबचा स्पेस आहे. कुठं तुम्हाला असं कंजेस्टेड वाटणार नाही. मास्टर बेडरूमचा अटॅच टॉयलेट तुम्ही बघू शकता. 2 BHK मध्ये बघायला गेलं तर इथे 593 पासून 670 कार्पेट आहे, 707 कार्पेट आहे, इव्हन 815चा कार्पेट सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे 3 ते 4 वेरियंट 2 BHK चे. 2 BHK ची प्राइस 67 lakhs ऑनवर्ड चालू होते. तुम्हाला जर 815चा कार्पेट पाहिजे तर इथे तुम्हाला 89 lakhs पर्यंत तसंही प्रोव्हिजन आहे. जसा तुमचा बजेट तसा तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळेल. ही झाली 2 BHK बद्दल माहिती. आता मी तुम्हाला 3 BHKचा शो फ्लॅट बनवला, सॅम्पल फ्लॅट बनवलाय तो दाखवतो. 3 BHK मध्ये 936 कार्पेट पासून तर आपल्याकडे 1272 पर्यंत डुप्लेक्स फ्लॅट सुद्धा अवेलेबल आहेत. 2 BHK प्राइस समजून घ्या 67 lakhs ऑनवर्ड. तुम्हाला पुण्यामध्ये पहिली गोष्ट हडपसर या एरियामध्ये आजूबाजूला तुम्हाला कमी प्राइस मध्ये पण प्रोजेक्ट मिळतील, पण एक कन्स्ट्रक्शन क्वालिटी असते, एक डेव्हलपर असतो, जो ब्रँडेड असतो, जो तुम्हाला वेळेमध्ये टावर डिलिव्हर करणार असतो. जो टाउनशिप प्रोजेक्ट घ्यावाला आहे, जो 75% ओपन स्पेस देतोय, जो तुमच्या बाल्कनीमधून तुम्हाला सह्याद्री हिल सारखा व्ह्यू देतोय, असा डेव्हलपर असा प्रोजेक्ट 2 BHK. थोडे 5-10 लाख पुढे मागे बजेट वाढवायला काय हरकत आहे. कारण की तुम्हाला 60 लाखात पण मिळेल, 50 लाखात पण मिळेल. एक पण लक्झरी लाईफस्टाईल असते ती कोणता डेव्हलपर देणार नाही, ती तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळते. एकदा साईट व्हिजिट करा. फेस्टिवल ऑफर्स आहे, ऑगस्ट महिना चालू आहे. खूप चांगले ऑफर आहे. 6 लाख 7 लाख 8 लाखाचे स्पेशल असे डिस्काउंट आहेत. तुम्ही एकदा व्हिजिट करा. ही हा झाला 2 BHK फ्लॅट. 3 BHK फ्लॅट बघूया. चला फ्लॅट दाखवतो. 2 BHK फ्लॅट बघितला. आता आपण बघूया 3 BHK फ्लॅट. 3 BHK मध्ये 936 कार्पेट, 1049च्या आसपास कार्पेट आहे आणि त्याशिवाय एक कार्पेट 1272 पर्यंत. तुम्हाला डुप्लेक्स पाहिजे ना, एकावरती एक घरामध्ये तुम्हाला पेंट हाऊस टाईप डुप्लेक्स तसाही अवेलेबल आहे. बटरफ्लाय लेआउट तुम्ही बघू शकता. एक बेडरूम या साईडला आहे आणि एक बेडरूम त्या साईडला आहे. बघू शकता मास्टर बेडरूम दिलेला, अटॅच टॉयलेट. खाली फ्लॅट आहे त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कसं काय इंटेरियर करता येईल. बाल्कनी बघा, याच्यामध्ये पण बाल्कनी दिली आहे डेव्हलपरने. छान बाल्कनी, डेक बाल्कनी बघू शकता. पुन्हा तुमच्या बाल्कनीमधून तुम्हाला पुन्हा सह्याद्री हिलचा व्ह्यू मिळणार आहे. का छान लेआउट आहे. या साईडला किचन बघा, किचन बघू शकता तुम्ही. त्या साईडला वॉशिंग मशीनसाठी ड्रायर आहे, वेगळा दिलेला आहे. 3 BHK मध्ये हा तुमचा एक बेडरूम, कॉमन बेडरूम. याला इथं कॉमन वॉशरूम दिलेलं आहे आणि हा एक अजून एक मास्टर बेडरूम, त्याला अटॅच टॉयलेट दिले तुम्ही बघू शकता. आणि या साईडला तुम्ही अजून एक बाल्कनी बघू शकता. तुमच्या हॉलला पण बाल्कनी आहे, बेडरूमला पण बाल्कनी आहे. प्रॉपर डेक बाल्कनी आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बाल्कनीमधून पूर्णपणे ओपन व्ह्यू असणार आहे. इथं पैसे का जास्त द्यावे लागतात त्याचं कारण हेच आहे की तुम्हाला ओपन व्ह्यू मिळतोय. 75% स्पेस ओपन मिळतोय. 3 BHK ची प्राइस 1 करोड 10 लाखापासून सुरू होते, तर 1 करोड 25 लाख, 1 करोड 30 लाखाच्या बजेटमध्ये 3 BHK. त्याशिवाय तुम्हाला पेंट हाऊस कोण देणार आहे 1.5 करोडच्या आसपास बजेटमध्ये. 1 करोड 52 लाखाला ऑल इन्क्लुसिव्ह तुम्हाला पेंट हाऊस म्हणजे डुप्लेक्स फ्लॅट मिळणार आहे, जो तुम्ही तुमचा स्वतः रो हाऊस बंगलो तुम्ही बनवू शकता. डुप्लेक्स फ्लॅट आहे. चलो ठीक आहे, ही झाली प्राइसिंग बद्दल माहिती. असा प्रोजेक्ट हडपसर येथे शिवाळवाडी येथे तुम्हाला 2 BHK ची प्राइस सांगितली 67 lakhs ऑनवर्ड्स. 3 BHK ची प्राइस मला ते 1 करोड 10 लाख ऑनवर्ड्स. असा प्रोजेक्ट पुन्हा सांगतो, टाउनशिप प्रोजेक्ट आहे. 250 एकरचा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये अमेनिटीज आहे. तुम्हाला 2 वर्षामध्ये परेशान मिळते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंही ब्रोकरेज घेत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल, जवळपास स्वारगेट स्टेशनच्या आसपास असेल, मला जवळपास पिकअप पाहिजे असेल, पुण्यातल्या पुण्यात पाहिजे असेल तर मला कॉल करा. मला पिकअप ड्रॉप सुद्धा पुण्यातल्या पुण्यात मी देऊ शकतो. मला कॉल करा. मी तुमच्याकडून कोणताही ब्रोकरेज घेत नाही. आमचं एक बिल्डरवर टाईप ॲग्रीमेंट असतं. आम्ही एक ॲन्युअली त्यांच्यावर एक ॲग्रीमेंट AOP साईन करतो. त्यामुळे तुमच्याकडून कोणतंच ब्रोकरेज घेत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप पुण्यातल्या पुण्यात देऊ शकतो. मला कॉल करा आणि तुमच्यासोबतला 2 BHK 3 BHK अशा लक्झरी सेगमेंटमधल्या प्रोजेक्टमध्ये बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.